हेलो एव्हरीवन, वेलकम टू येट अनदर ब्लॉग ऑन ट्रॅव्हल विथ राजू। आज आहे गुढीपाडवा आणि आजचा ब्लॉग ऑफकोर्स मराठीत असणार आहे। तर तुम्हा सर्वांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आलेलो आहोत गिरगावला। गिरगावचा गुढीपाडवा जो सोहळा आहे तो पारंपरिक सोहळा झालेला आहे आणि तो खूप फेमस झालेला आहे सगळीकडेच। त्यामुळे गेले 3 वर्ष इकडेच येते आणि आजही आपण बघूया की आज काय आहे यावर्षी या गिरगावच्या गुढीपाडव्यात। तर गिरगावचा गुढीपाडवा हा सर्वात फेमस कशासाठी आहे तर गिरगावच्या या शोभायात्रेसाठी। आणि ही शोभायात्रा सकाळी 8 वाजता सुरू होते फडके मंदिरापासून आणि ऑलरेडी आम्हाला ढोलताशांचा आवाज आलेला आहे लांबूनच। तर आता तेच एक्सपिरियन्स करूया। तर चला लवकर। हे आहे गिरगावचे ध्वजपथ, मुंबईचा पहिला ढोलताशा पथ। सुरुवातीलाच यांच्या गर्जनेने तृप्त होऊन यांच्या उत्तम वादन ऐकून जणू प्रसन्नच झालो। मध्ये मध्ये वेगवेगळ्या वेशभूषेतले आणि बाईक रॅलीसाठी तयार झालेले युवक आणि युविका सुद्धा दिसले। श्रींच्या मूर्तीला नमस्कार करताना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची टीमही दिसली। तर आता आपण महाराष्ट्राची हास्य जत्राच्या स्टार्सना बघितलं। लिटरली ते स्टार्स असतात आपल्यासाठी, कारण आपल्या सगळ्यांच्या घरी आपण रोज ऑलमोस्ट बघतो। त्यामुळे मज्जा आली त्यांना बघून। असे समोरच आहेत ते आमच्या आणि खूप आनंद होता त्यांना बघून। या बाल कलाकारांनी तर मोठ्यांना मागेच सोडलं, एवढे सुंदर दिसत होते सगळे। मग भेट झाली श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याच्या ग्रुपशी।
दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही त्यांनी उत्तम प्रदर्शन केले. तितकेच नाही तर आपल्या लाडक्या हास्यजत्रेच्या कलाकारांनी सुद्धा ही कला दणक्यात शिकून घेतली. त्यासाठी पाहत रहा, पुढे दिसतीलच. हे बघा, आलेच ते. हे तुझे आहेत का बघ. आणि मग हा सुंदर शिवरायांच्या वेशभूषेत तयार झालेला परिवार दिसला. खिडकीत गुढीची पूजा करताना आणि वरूनच शोभायात्रेत सामील झालेला. कार्यकर्ते आहोत. ही संस्कृतचा प्रचार प्रसार पूर्णपणे मोफत करते. लहान मुलांसाठी वेगळे वेगळे उपक्रम आहेत, मोठ्यांसाठी आहेत. मग दिसला आजचा दुसरा पथक, गजर ढोलताशा पथक. ह्यांनीही एवढा सुंदर ढोलताशा वाजवून आम्हालाच नाही तर या मराठी सिरियलच्या ॲक्टर्सनाही खूपच इम्प्रेस केलं. अंगावर शहारे येण्यासारखं वादन होतं यांचं. पुढे बघा आज कसे हे ॲक्टरही झांजा वाजवून या पथकात सामील झाले.
मग दिसला अप्रतिम लेझिम करणारा हा लहान मुलींचा ग्रुप. तर आता वाजलेले आहेत 9:30 आणि शोभायात्रा जी आहे ती हळूहळू पुढे सरकत असते. जसं तुम्ही बघितलं बाईक रॅलीज असतात आणि त्याच्यानंतर मागे ढोल ताशा पथक असतात, मध्ये अजून वेगवेगळे सादरीकरण करणारे काही ग्रुप्स असतात आणि पुन्हा काही ढोल ताशा पथक असतात. सो ते पूर्ण एक रांगच असते जी सुरू होते गणपती मंदिरापासून, फडके गणपती मंदिरापासून. त्यामुळे तुम्ही एक स्पॉट पकडा आणि तिकडे उभे राहून तुम्ही पूर्ण ही यात्रा बघू शकता उभं राहून एका ठिकाणी. हिला बेटा, ही आहे शिवानी धोपावकर. हिचं इन्स्टा हँडल आहे द बॉम्बे हुपर. हिने जणू काही एक वेगळा निशच बनवून टाकला या हुला हुपचा. हे अप्रतिम आर्ट मी आता हिचं सतत दुसऱ्या वर्षी बघते आहे या गिरगावच्या शोभायात्रेत. आणि कोणाला जर शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच तिला इंस्टाग्रामवरती रीच आउट करू शकता द बॉम्बे हुपरवर. आणि शेवटी हा अप्रतिम असा नरसिंह रूपाचा ॲक्ट या गिरगाव ध्वज पथकाने सादर केला. काहीच दिसत नाही. आला ओके. आपण जे आत्ता पाहिलं ते गिरगाव ध्वज पथकाने सादरीकरण केलेलं होतं नरसिंहाच्या ॲक्टचं. आणि हा ॲक्ट ह्या लोकांनी फडके मंदिराच्या जवळ जो चौक आहे तिथे केला आहे. आणि दरवर्षी ते लोक तिथेच एक वेगळा ॲक्ट घेऊन येतात. त्या ध्वजपथक असून एक असा ॲक्ट घेऊन येणं खूप कमालीची गोष्ट आहे. त्यामुळे अप्रतिम ॲक्ट होता आणि मला पूर्ण व्हिडिओ मिळाला तर मी नक्कीच टाकेन. मला थोडासाच बाईट घेता आली कारण खूप गर्दी होती, त्यामुळे पण जाम धमाल आली. गेल्या वर्षी त्यांनी रामायणावर केलेलं आणि यावर्षी त्यांनी नरसिंहावर केलं. पुढे यातच बाईक रॅलीमधील भरपूर असे सुंदर तयार झालेली लोकही भेटली. इकडे 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 हाय. पुन्हा हे शिवरायांच्या वेशभूषेतला परिवारही दिसला. बाईक रॅलीमध्ये सर्वांनी त्यांच्या बाईक्सही खूप सुंदर सजवल्या होत्या. याशिवाय या फोटोग्राफर्सचा घोळका तर बघतच आहात तुम्ही या बाईकर्सच्या आजूबाजूला.
हळूहळू रॅली पुढे जात या ट्रकवर आपल्या संतांचे लिहिलेले दासबोध आणि ज्ञानेश्वरीचं दृश्य दिसलं. पुढे परत एक छोटी कलाकार दिसली, कशी सुंदर तयार होऊन घोड्यावर बसलीये न घाबरता. या वर्षी हे नवीन एक रांगोळीचं कला प्रदर्शनही दिसलं थ्रू आउट दिस रॅली. पुढे छोटा वारकरी परिवार सुद्धा भेटला. यात्रेमध्ये सहभागी सर्व वारकरी बांधवांचे या तपत्या गरमीत रस्त्याच्या एका बाजूला कोकम सरबत तर दुसऱ्या बाजूला हे फ्रेश फ्रूट्स कापून वाटत होते. सच अ रिलीफ. पण त्यांच्याकडून कचरा टाकण्याची सोय मात्र राहून गेली यावर्षी. मस्तपैकी या गरमीत छान छान फ्रूट्स खाऊन मज्जा आलेली आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे अजून एक्साइटिंग म्हणजे येत्या गुलकंद सिनेमाचे ऍक्टर्स दिसले. लोक तर वेडीपेशी होऊन खूपच गर्दी करायला लागले, म्हणून मी पुढे निघाले. तर इथे गर्दी वाढत चालली आहे. आपण गुलकंद सिनेमा जो येणार आहे चित्रपटगृहांमध्ये, त्या चित्रपटाचे स्टार्स म्हणजे सई ताम्हणकर, समीर चौगुले, प्रसाद ओकसर, ईशा डे हे सगळेही आलेले आहेत. आणि मला मिळेल तसा बाईट मी घेतला आहे, पण खूप गर्दी असल्यामुळे मला जास्त व्हिडिओज नाही घेतात. दरवर्षी असते. मग हे तिसरं पथक दिसलं, संस्कृती ढोलताशा पथक. यांचेही उत्तम ढोलताशा वादन आम्हीच नव्हे तर घरातून अशा फॅमिलीजही एन्जॉय करत होते. क्या लाईफ आहे बॉस. यावर्षी भरपूर खाण्यापिण्याचे स्टॉल्स आणि दुकानंही उघडी दिसली, त्यामुळे लोकांनी मनसोक्त एन्जॉय केलंय. रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद. तसेच ज्येष्ठ नागरिकांची सुद्धा काळजी घ्या. आजूबाजूला असतील पुढे सरकत राहा.
चर्चच्या मेन चौकात हे आपलं गिरगावचं ध्वजपथक पुन्हा सुंदर असं वादन सादर करताना मी निघाले स्टेशन रोडकडे, कारण मी आणि विनायक वेगळे झालेलो होतो आणि आम्ही एक मीटिंग पॉईंट डिसाईड करून ठेवला होता. पण तिथे जाताना ही एक वेगळीच अशी गर्दी निर्माण झाली आणि चुकून माझा कॅमेरा ऑन झाल्यामुळे धक्काबुक्कीही रेकॉर्ड झाली. अस्तित्वात तर मी घाबरून गेलेले, एवढी गर्दी झालेली. पण 2 भल्या दादांनी मला त्यांच्या मध्ये ठेवून सुखरूप माझ्या मीटिंग पॉईंटपर्यंत पोचवलं. पण माझी हालत बघालच तुम्ही पुढे काय झाली आहे ते. सो अशा प्रकारे आम्ही या शोभायात्रेतून आता निघतोय घरी. अजून शोभायात्रा सुरूच आहे. आय थिंक अजून 1-2 वाजेपर्यंत सुरू असेल. राईट नाव इट्स 11:15 आणि आम्ही आता निघतोय, कारण आम्ही ऑलमोस्ट सगळं कवर केलेलं आहे. आणि आय होप तुम्हाला मजा येईल हे बघताना की किती सुंदर दृश्य होतं. यावेळी एवढी गर्दी झाली, मध्ये तर एवढी गर्दी झाली की तुम्ही माझी हालत बघताय. खूप गर्दी, म्हणजे अक्षरशः चालायला जागा नाही. फक्त लोक धक्का मारत, तसं विराट ट्रेनसारखं आम्ही पुढे पुढे जात होतो. त्यामुळे तुम्ही याल तर स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या सामानाची काळजी घ्या, स्वतःच्या लोकांची काळजी घ्या. आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बाय.